इकडे कोकणात सुसाट वेगाने प्रवास करणाऱ्या मान्सूनच्या वाऱ्यांना ब्रेक मिळणार आहे। कोकण किनारपट्टीवरच्या कमी दाबाचं क्षेत्र विरलंय, त्यामुळे कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाग 24 तासांमध्ये आणखीन कमी होणार आहे। बंगालच्या उपसागरातलं कमी दाबाचं क्षेत्र कमी झालंय। कोकणात 2 दिवसांपासून त्यामुळे पावसानं विश्रांती घेतलेली आहे। वेगाने वाहणाऱ्या मान्सूनच्या वाऱ्यांना आता कुठेतरी ब्रेक मिळताना दिसतोय। गेल्या अनेक दिवसांपासून मान्सूनने कोकणाला झोडपून काढले होते, परंतु कोकणामध्ये पुढील 3 दिवसच आता काही प्रमाणात तुरळक पाऊस पडणार आहे। परंतु हे जरी असलं तरी सकाळपासूनच ते दुपारच्या सुमारामध्ये कडक ऊन या ठिकाणी पडलेलं आहे। कोकण किनारपट्टीचे जे कमी दाबाचे क्षेत्र आहे हे विरले आहे, त्यामुळे एकूणच कमी दाबाच्या क्षेत्राचा हा प्रभाव जवळपास 24 तासांमध्ये आणखीन कमी होणार आहे। बंगालच्या उपसागरामधील कमी दाबाचे क्षेत्र हे सुद्धा आता उतरलेले आहे, त्यामुळे एकंदरीत पाहिलं तर कडाक्याचं ऊन हे रत्नागिरीमध्ये पडलेलं आहे। कुठेतरी पेरणीची कामं चालू झालेली आहेत आणि कोकणातील शेतकरी हा पावसावर अवलंबून असतो, परंतु पावसाने दडी मारल्यामुळे उन्हाच्या तीव्र झळा या कोकणवासियांबरोबर शेतकऱ्यांना सुद्धा त्रासदायक होताना दिसून येत आहेत। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।